कशामुळं? याच्यामुळे एक्सप्रेस आलाय तुला. बरोबर आहे. ते असतंच की माहेर वेगळं असतंय, सासरी आल्यावर जबाबदारी पडल्यावर मुलींना सगळं समजत असते. असं सासूला दाखवायला लागतात भांडी. चकाचक दिसलं तर सासू जरा चांगलं ठेवते, नाहीतर मग रात्र दिवस किटकिट. आणि एक खुश खबर आहे तुमच्यासाठी. आज माझी वारी आहे सासूची, हा, उद्या त्याने सासूरणार. तर तुम्ही पण पालक भाजी खाल्ली आहे की नाही, त्याची टेस्ट तुम्हाला माहिती आहे की नाही, कमेंट करून नक्की सांगा. लव्ह स्टोरीच्या ब्लॉग मध्ये की आता आई वडील पण व्हिडिओ बघणार, ते मला ओरडणार बघत होते, तेव्हा मला लय रिस्की वाटायचं हे. इंदोर मधनं अतुल मागवली होती. बंगाळे परिवार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दीदीचा बर्थडे. बरोबर आहे. ओ गरम गरम ये बघा भाजी. दोस्तों पागल औरत से पासा पड़ा है मेरा, ये देखो हर जगह लिपस्टिक लगा के निकलती है, कहाँ भी शादी तो हुई है ना तेरी, लिपस्टिक क्यों लगा रही है? किसी को दिखाने जा रही है तू अपना चेहरा? चल क्या कर रही है मुझे दिखा. चल गाइस, तुम्हाला तर माहिती आहे काल बनवली होती पावभाजी आणि आज आम्ही खाणार आहे कालची पावभाजी परत फ्राय करून. फ्राय म्हणजे पाव तव्यावर. तर पाव आणि भाजी अजून उरली होती, त्यामुळे मला पहिला ते खायचे आहे, दुसरं काही खायचं नाही. सो आता आम्ही इथं बसून, इकडे अनन्या इथं बसून म्हणजे तव्यावर बसून नाही सॉरी, अनन्या इथं पाव आता बटर मध्ये गरम करते आणि मग पावभाजी खाणार आम्ही. बटर संपलं. थोडंच आहे, थोडं म्हणजे सगळंच संपलं. मी म्हणलेलं तेवढं नाही होत. बटर काही संपले, त्यामुळे थोडंच होतं, ते पण पुसून तिने काढून लावलं. पैसे फेडायचं काम करायला. प्लेट घेऊन. गरम आहे. ओ गरम गरम ये बघा भाजी. चटका लागला ना, सगळा कॅमेरा त्यात पडेल. चटका लागला तर कॅमेरा पडेल तर. पता आहे किती भारी क्लीन निघाले आहे ना. सो याची लिंक पाहायला असेल तर अनन्या बंगाळी, अनन्या लाईफस्टाईलला दिसेल तुम्हाला. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लय हे आहे पण. ह्या प्रोडक्ट एकदम युजफुल प्रोडक्ट. एकदम युजफुल. म्हणजे जे आपल्याला पैसा वसूल झाला. हा, जे पावडर वगैरे ने घासत असतो ना आपण, त्याने कसं हाताला रॅशेस येतात. बघू हात बघू तुझा. नाही काहीच नाही. अरे मो नखात जातात, नखात मळ झाल्यासारखं होतंय, काळं काळं जात नाही का हा, हा. नखात. मग ते कसं काढायचं? मग जाऊ. जेवता पण येत नाही व्यवस्थित. मी तसंच करायचे, घासलं ना. जेवत नव्हतीस जेवत होती चमच्यानं वगैरे काय? पण कसं काढायचं नखात? आता हे नखात पण जात नाही आणि काहीच नाही, आणि जास्त घासायला पण लागत नाही. भारी. तर स्प्रे करायचं, 5 मिनिटं रेस्टला ठेवायचं आणि थोडंसं हाताने तेवढं रब तर करावंच लागतंय. तर आणि झालं क्लीन आहे वा, एक मस्त आहे. नंबर. चल मम्मीला दाखवूया. कशाने घातलं? ते आणलेलं नवीन बाहेरचं ते हे होतं ना, किती 5 मिनिटात. फक्त स्प्रे करायचं आणि 5 मिनिटं रेस्टला ठेवायचं. सोळा वेळाच काय नाही, हा, थोडंसं तेवढं. थोडा आता ते सगळीकडे लागायसाठी करणार घेऊ, पण एकदम क्लीन. म्हणजे सगळ्या हात फिरवायचा फक्त. फक्त असा हात फिरवायचा. पण पितांबरीने 1 तास जायचं वाया घासत बसायला, पावडर पण लय लागत होती. आणि पावडर पण लिहिला नाही हे तर सकाळच्या आता दुकानात आणल्यावर दिसायला. है ना. होय, म्हणून म्हटलं तुला दाखवायला. चल हे पण मस्त आहे. एकदम चकाचक. भारी नाही. एव्हा असं सासूला दाखवायला लागतात भांडी. चकाचक दिसलं तर सासू जरा चांगलं ठेवते, नाहीतर मग रात्र दिवस किटकिट करते. ही सासू बघा ती. खरोखरच करत असते मी खरोखरच बोलत असते. विचार निघाले की जाळ काढायचा, भांड्याला सामान राहिला की जाळ काढायचा. आज माझी वारी आहे सासूची, हा, उद्या त्याने सासूरणार. सगळ्यांची बारी इथे काय? माझ्या वाणी करणार की. अच्छा असं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दीदीचा बर्थडे आणि आमचं सकाळपासून बोलणंच झालं नाही. आम्ही सकाळपासून काय ना काय कामात होतो. तसं तर स्टोरी वगैरे ठेवले होते आम्ही आणि ऑनलाईन हे केले, पण कॉल लावायचा झाला नाही. सो 2 मिनिटासाठी मी कॉल करतो दीदीला आणि बर्थडे विश करतो. हॅपी बर्थडे टू यू. सकाळ आणि मम्मी त्यांनी करील म्हणले आमच्या समोर, तर मम्मी त्यांनी केलाच नाही पण, है ना. बंगाळे परिवार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, काय म्हणली तिथे? अरे वा, काल आम्ही केली, आज तू पावभाजी केल्यास. आम्ही काल पावभाजी केली आणि आज पालक भाजी. काल असंच केलं ग. लय दिवस झालं काय खाऊन खाऊन कंटाळा आलता जेवण, है ना. म्हटलं पावभाजी करूया. हा, गरम गरम खावडते पावसाळ्यात. आज पालक भाजी आहे. आज पालक आणली, पालक भाजी. तू मिस करायला. ए सिया, मला पण ऐकू दे ना. सिया बघा हा हा, दुसऱ्या फोन मध्ये ब्लॉग सुरू आहे तुमचं लाईव्ह, त्यामुळं हा मोनिती संगत फोन केला. मोनिती ह्याच्यावर फोन केला. बाप रे, मजा आहे बाबा तुझी. ओ माय गॉड, एक्स्ट्रा बटर.
सिया बघा एक्स्ट्रा बटर मला पण लावल्या फोन बद्दल सांगायला. आणि गाईज तुमच्याकडनं पण दीदीला विश करा. हे बघा चालूच आहे लाईव्ह. थँक्यू सगळ्यांना इन ऍडव्हान्स. आता कमेंट उद्या येतील पण मी आत्ताच इन ऍडव्हान्स थँक्यू म्हणते. हॅपी बर्थडे विहान सायकल दाखवते. ए मोहिती इकडे बॉस. विहान इथे पुढे. विहान ए विहान, विहान हे आजी मामा लाईट मध्ये बिझी आहे बघ. पाव भाजी बाप रे बाप. समोर व्हिडिओ आला हा. तुम्ही सगळे आले ना मग आपण परत जायचं. तुम्ही येणार ना, त्यांच्यासोबत तेव्हा आपण बोलतो परत दीदी सोबत. जायचं आणि फिरायला. ॲडनला पण द्यायचं. ॲडन पण आले, त्याला भूक लागल्या, म्याव म्याव करायला लागले. आणि तुमच्या कमेंट यायला लागले, तुमचं रिॲक्शन सांगा. मम्मी पप्पांनी काय बोलले. लव्ह स्टोरीच्या ब्लॉग मध्ये की आता आई वडील पण व्हिडिओ बघणार, ते मला ओरडणार, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांचे काय रिॲक्शन होते आमच्या लव्ह स्टोरीच्या ब्लॉगवर. तर त्याचा पण एक सेपरेट ब्लॉग आम्ही बनवू आणि तुमच्यापर्यंत लवकरच तो ब्लॉग येणार आहे. त्यांचं रिॲक्शन काय होतं, हा. त्यांनी ब्लॉग बघितल्यानंतर त्यांना कुठली आठवण आली का, ते सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तो बसून आम्ही व्यवस्थित तुम्हाला सांगतो, है की नाही. हम्म. सो चला ह्याच गोष्टीवर काय बनवावं लागले. पालक भजी. बापरे पालक भजी. आज सकाळी तर खाल्लं आपण पावभाजी. शेतातली आहे ही पालक. पालक भाजी बघा, पालक शेतात लागल्याचा फायदा बघा. रोज पालक पनीर, पालक भजी, पालक फ्राय, पालक नाटक, पालक पराठा. पालक पराठा सगळं बनायला लागले. मम्मी पण आले. मम्मी इथं अनन्याला सांगितले किती काय पीठ कसं काय, किती वजा किती गुणकार सगळं सांगितले. कारण की हिने शाळेमध्ये शिकले, साइन थिटा कॉस थिटा, त्यानुसार हे पीठ टाकायला लागल्या. टेरेसवर चालल्या मम्मी बोरिया बस्त्रा घेऊन. बोरिया बस्त्रा नाही बिस्त्रा. कारण की आता ही चालल्यावर पाऊस नाही आहे. काल खाल्ले अजून पावभाजी आहे त्यामुळे भजी तेवढंच आपलं आत्ता पुरतं झालं बाजार. बघा होते का होईल ना. ते म्हणजे बेसनचा लाडू, बेसनचा हलवा करायला येतो ना. ये गार 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 गार, ये गार 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 गार. आणि एक खुश खबर आहे तुमच्यासाठी, जे तुम्हाला सांगायची होती आम्हाला सकाळपासून. आज अशी खुश खबर आहे की सायली तुम्हाला माहितीच आहे, माझी मैत्रीण, तिला झाला आहे मुलगा. हे तुम्हाला खुश खबरी सांगायची होती. आणि गाईज तुम्ही तुमच्या कमेंट आम्ही वाचल्या, त्या कमेंटमध्ये तुम्ही म्हणताय की आवळा कॅन्डीची लिंक द्या. गाईज आवळा कॅन्डी मिळते इंदोरमध्ये, आणि इंदोरमधनं अतुलनं मागवली होती. जसं मम्मी आणि अतुल गेले होते गावाला, तर त्यांनी आवळा कॅन्डी खाल्ली होती. तर ती आवडल्यामुळे त्यांचं नाव ब्रँड बिन लक्षात ठेवलं. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते ब्रँड आणि ते फोटो मी लावतो, नंबर वगैरे असेल त्याच्यावरनं तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. लिंक काय माहित नाही, त्यांनी असं प्रायव्हेट कंपनी आहे, पण इथं फोटो मी तुम्हाला लावेन आवळा कॅन्डीचा. एकदम भारी टेस्टी आणि हजमोला टाईप आहे, एकदम भारी है ना. वाचक काहीच आपल्या फार्म हाऊसचा फायदा आहे ना, खरंच एक नंबर फायदा आहे. आमचं एंटरटेनमेंट होते तिथं, आमचं फिरणं होते, कुठं बाहेर फिरायला लागत नाही फार्म हाऊस असल्यामुळं, आणि लॉन ते सगळंच असल्यामुळं, आणि ती खायला पण मिळते चांगलं चांगलं. आता लवकर फार्म हाऊसवर शेळ्या येणार आहेत, तर ते आल्यानंतर अजून जरा कामात एंटरटेनमेंट मध्ये राहणार आम्ही. मम्मी तर गेलेले आहे वर टेरेसवर. भजी नंतर कसं होतंय तुम्हाला दाखवतो. पप्पा मनापासून सांगा भजी कशी झाल्यात, मनापासून सांगा. मनापासून कुरकुरीत झाले एकदम मनापासून, नाही ना. हा हा पप्पा चपाती भजी खायला मस्त लागते ना. बघा चपाती भजी खायला. आणि शेतात आल्या आल्या जेवायला दिलं त्यामुळे भारी वाटले ना गरम गरम. इकडं आणून है ना. चला मला एक वाढ फी. लहानपणी मी फक्त असं आईला असं हाताने असं तळताना बघत होते, तेव्हा मला लय रिस्की वाटायचं. हे रिस्की पण आहे, म्हणजे हातावर उडतंय तेव्हा, म्हणजे असं आईची लय काळजी वाटायची. पण आता कळतंय की म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स असला ना, कशामुळं? सवय झाली ना. कशामुळं? याच्यामुळे एक्सपिरियन्स आलाय तुला. हा बरोबर आहे. ते असतेच की माहेर वेगळं असते, सासरी आल्यावर जबाबदारी पडल्यावर मुलींना सगळं समजत असते. तर आता हे जे गरम गरम निघणार आहे तिला म्हणलं तेच दे माझ्या प्लेटमध्ये. हे तर गरमच आहे, हे बघा पालक. बाहेर पाऊस आणि मस्तपैकी गरमागरम भजी, कुरकुरीत एकदम कुरकुरीत भजी. कुरकुरीत. मग काय ना, आपल्या शेतातल्या ताज्या ताजी पालक आहे ना, एक नंबर. काढ.
सो चला आता गाईज मी जेवण करतो. आम्ही तर आमच्या शेतात मस्त ताजी ताजी पालक होती ना त्याची पालक भजी केली. तर तुम्ही पण पालक भजी खाल्ली आहे की नाही, त्याची टेस्ट तुम्हाला माहिती आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. ए तुला माहिती आहे काय टेस्ट कशामुळे झाले भजी? कशामुळे? अगं डाळीचे पीठ पप्पाने आणले, तिकडे पप्पा आजार लागले. डाळीचं पीठ पप्पाने आणली म्हणून खरी टेस्ट झाल्या. कुरकुरीत तिकडे बघा जवळ या, तुम्हाला आवाज ऐकवतो. खरं कुरकुरीत भजी झाले नाही एकदम. आणि असं जेवण असल्यावर माणूस जेवणार नाही का सांगा. सो काही ज्या जेवायला